नमस्कार, मीराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला आज करूया आपण भोपळ्याची धपाटे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता या भोपळ्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याचे 3 भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला किसायला सोपं पडेल. चला आता भोपळा किसून घेऊ. तर 3 प्रकारची किसणी. तर आपल्याला मध्यम जी किसणी त्या किसणीने किसून घ्यायचा आहे भोपळा. म्हणजे खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप मोठं पण नाही. असं मध्यम आकाराचे आणि चांगला असा किस आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने किसून घ्यायचा आहे. खूप छान होतात हे भोपळ्याची धपाटे. भोपळा न खाणारे सुद्धा भोपळा खायला सुरुवात करते. चला भोपळा किसून झाला, आता आपण बाजूला ठेवू आणि मसाला तयार करून घेऊ. आता भोपळ्यासाठी आपल्याला इथं 10 ते 15 मी लसूण पाकळ्या घेतल्या, 1 ते 1.5 चमचा जिरं, 10-12 हिरवी मिरची घेतली. आता हे टाकायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि चांगलं असं बारीक वाटण तयार करून घ्यायचंय. चला आता वाटण तयार झालं तर बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करू. आता इथं मी ज्वारीचं पीठ घेतलंय 3 वाटी. गव्हाचं पीठ घ्यायचंय 1 ते 1.5 वाटी आणि 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय. थोडस कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही. चला आता पीठ मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण वाटण तयार केलं ना ते याच्यामध्ये टाकायचंय. हळद पावडर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पिठामध्ये एकदा. नंतर आपण याच्यामध्ये भोपळ्याचा किस टाकूया. चांगलं मिक्स झालं, आता आपण एक किसलेला किस टाकू याच्यामध्ये आणि किस टाकल्याच्या नंतर आधी मिक्स करायचं आणि मग लागन तसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. कारण भोपळ्याला आधीच खूप पाणी असतं, त्याच्यामुळं जसं लागन तसं पाणी टाकायचंय. आता वरून भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय. मीठ टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. जेव्हा आपल्याला भोपळ्याची पराठी तयार करायला घ्यायची तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचंय. आधीच जर टाकून ठेवलं तर त्याला खूप पाणी सुटतं भोपळ्याला मीठ टाकल्यामुळं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तव्याला लावायचंय तेल. तेल लावायचंय आणि थोडंसं पाणी शिंपडायचंय म्हणजे जसं आपण डोश्याला करतो ना त्या पद्धतीने आपल्याला पाणी शिपडून तवा पुसून घ्यायचा आहे. हा लोखंडी तवा आहे त्याच्यामुळं याला असं करणं गरजेचं आहे. आता धपाटे चिटकणार नाही. मग परत आता तेल लावून घ्यायचंय तव्याला आणि धपाट्या थापून घ्यायचंय आपल्याला. थोडं हाताला पाणी लावून लावून धपाट्या थापून घ्यायचंय. तुम्ही कपड्यावर पण थापू शकता. थोडंसं घट्ट पीठ भिजवायचंय आणि मग कपड्यावर थापून तव्यावर टाकायचं. तर वरून चमचाभर तेल टाकायचंय आणि मस्त असं खरपूस असा धपाटा भाजून घ्यायचंय. आता मी इथं कांदा धपाट्याची रेसिपी पण टाकलेली आहे बरं का, तुम्ही तिथं चॅनलवर जाऊन बघू शकता. तर परत चमचाभर तेल टाकायचंय. तर याच पद्धतीने आपल्याला सगळे धपाटे करून घ्यायचे. चला धपाटा भाजला, काढून घेऊया. परत एक करून दाखवते. तर तव्याला तेल लावायचे परत आणि हाताला पाणी लावून धपाटा थापून घ्यायचंय.
चला वरतून तेल टाकायचे आता चमचाभर. एकदा नक्की करून बघा तुम्ही हे भोपळ्याचे पराठे खूप छान होतात. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया असंच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.